नमस्कार महाराष्ट्र, मी पृथ्वीराज बाबर. मंडळी, मी आज स्वप्नील दादांच्या दावणीला आलो आहे, खरातवाडीला. तालुका वाळवा येतोय, जिल्हा सांगली. तर यांच्याकडे दोन जातीवंत मोठ्या मापाचे कोसे किलर वळ आहेत. त्यांनी परवा विकत घेतला आहे पोकर्णीचे पैलवान नंदकुमार पाटील यांच्याकडून, आणि अगोदरचाच आहे त्यांचा एक संजय शिंदे डफळापूरच्या यांच्याकडून घेतलेला. तर दादांकडून माहिती पाहणार आहोत, गाय वगैरे किती लावलेत आणि दाताला कशी आहेत वरती दोन्ही पण. भाऊ नमस्ते. नमस्कार. आता अलीकडचा बैल आणून किती दिवस झाले त्याला? ह्या 29 तारखेला 4 महिने पूर्ण होते त्याचा. आता आपण आणल्यापासून किती गाय लावल्या याच्याकडून? 350. दर वगैरे काय? घरपोचला 2000 रुपये बैलाचं टेम्पो भाडं घेतं. हा, आणि घरी आल्यावर 1500 रुपये. 1500 रुपये. म्हणजे बाहेर जायचं असलं तर कसं आहे, रिस्क काही नाही ह्याला पण, काय त्यामुळे कारण बैल अग्रेसिव्ह असल्यामुळं म्हणजे कुठं तर खर्च ते लागते. घराची बैल घेऊन जायचं म्हणजे risk. बरोबर जाईल. तरी किती अंतरापर्यंत आतापर्यंत गेलाय तुम्ही जास्त हायेस्ट? 35 किलो, 35 ते 40 किलो. त्याच्या बाहेर काय जातं? त्यापेक्षा जास्त जायचं. म्हणजे कसं आहे, एखादी गाय येत नसली तर किंवा त्रास द्यायला तरच आहे की नाही. हा, तरच. म्हणजे बैलाला पण लय बाहेर नेणं चांगलं नाही, चांगलं. कारण कसं होतंय टेम्पूनं इकडं हालत तिकडं. होतं. कारण प्रत्येक गायला बैल नाही तर चुकीचं आहे. म्हणजे चुकीचं आहे. कसं आहे, गाय बदलून येऊ शकते पण बैल एकच असतो ना, त्यामुळे रोज त्याला आणि ट्रॅव्हलिंग बैलाचं पण केलं. अपघात होतो. प्रवास आता 2-3 हो, तास बरोबर प्रवास आहे. करून अपघात बैल घेऊन जायचं, हा. परत नंतर तिकडून वैरण कधी खाणार. हो, बरोबर आहे. असं पण असतं. आता ही डफळापूर संजू सेट करून घेतला ना, हो. हे कोणत्या ओळूचा ही? शो निशाण मानगावी. चनेगावचा ओळू. चनेगावच्या बाहेर. सिद्धापूरला आहे. हा, सिद्धापूरला. थोडं तोंड खाली का. गाय आता किती झाल्या म्हणलं? त्याच्या 350 झालेला. 250. आणि आता पलीकडून घेतलेला परवा घेतला, हा, परवा घेतला. त्याच्या गाय लावल्या काय नाही त्याकडून? 75 झालेले. 75. त्याचा दर कसा काय? दर त्याचा पण तेवढा आहे. आणि दाताला कसा आहे? तो आत्ता झालाय 4 अपडेट झाला. बरं बरं बरं. चौशा मानानं माप वगैरे त्याला चांगला आहे. ऍग्रिशो पण जास्त. कारण सिद्धापूर खाण्याचे मराया सावकर आहेत का ना, उमराणीच, हा. त्यांच्या बैलाचा बैल. पांढऱ्या बैला. हा. आणि तो बैल अगोदर ह्यांच्याकडेच होता की डफळापूर मध्ये चॅम्पियन झालता ना, चॅम्पियन झाला. बरोबर, गटप्रभेला. ह्याला बाहेर घेऊन गेलाय ना आणखी? नेतो त्याला पण. नेताय का? फाउंडेशन वगैरे ह्याला पण मजबूत आहे, एक नंबर. साधारण म्हणजे तुम्ही असं वासरं घेऊन तयार करता ह्या टायमिंगला, म्हणजे एकदम मोठी बैल घेतली ती कसं काय? ह्याच्या अगोदर काकांचा होता व्यवसाय. हा म्हणजे मी 4थ्या पिढीतला आहे. हा त्या नादात हा. 4थ्या पिढीतला आहे. हा. त्याच्या अगोदर काका करत होता. बरोबर. आता काकाने नाद बंद केलाय. आमचं गाव म्हणजे पूर्ण बंद झालंय. हा, हा. त्या नादात आता फक्त आमच्या गावात मीच एकटा राहिलो. म्हणजे बैल वळू आमचं म्हणलं. गाव पूर्ण व्यापारीच होतं हा पहिले, असं आहे पहिल्या का? क्षेत्रात. हा. हा, आता सगळे बंद झालेत. आता मी एकटाच राहिलो खरं. बरोबर आहे. असा विषय झाला. आता सध्या या भागातल्या लोकांना म्हणजे दोन्ही पण जातीवंत ओळख आहे तिथं. हा. म्हणजे ज्याला समजा सफेद कलर पांढरा जरा पाहिजे असला तर हा आहे जातीवंत, आणि ज्याला कोसा पाहिजे असेल तो आहे. तर हा इकडचा आहे. ह्याचं नाव काय ठेवले? त्याचा हरणे. हरणे. आणि हा बाजी. हा बाजी. एकदा तुमचं पूर्ण नाव आणि मोबाईल नंबर सांगा, जेणेकरून गाई मालकांना माझं कॉन्टॅक्ट नाव स्वप्नील भीमराव मधने, राहणार खरातवाडी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. माझा फोन नंबर 913087 9820. गावात आल्यानंतर कसं काय यायचं? गावात बया हायस्कूलवर यायचं. हम्म. बया हायस्कूलवरनं खरातवाडी गावात आले की हनुमान मंदिर लागते. हनुमान मंदिराच्या पाठीमागे गावात आल्यावर कुणाला जरी विचारलं तरी, बरोबर, बया सांगा. हायस्कूलवर जरी हा, विचारलं तरी सांगा. तरी पण सांगू शकतो. धन्यवाद दादा, माहिती दिल्याबद्दल. आभार आहे मनापासून.